एक मिनिट चालू करायचं चालेल लिहू द्या. नाशिकमध्ये आला तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचा काय नेमकी भूमिका घेऊन तुम्ही आज नाशिकमध्ये आला? हे बघा, महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यापासून कंत्राटी भरतीवरती नोकऱ्या मिळणं, क्लास 1 ते क्लास 4 ऑफिसरच्या नोकऱ्या मिळणं, शासकीय सरकारी नोकऱ्या देणं हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे आणि त्याच्या विरोधात हे आमचं आंदोलन आहे. आज आपण जर बघितलं तर 9 कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे ज्याच्यावरती भरतीवरती नोकऱ्या दिल्या जाणार आहेत आणि ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टवरती देताय तर तुम्ही ह्याचा अर्थ हेच डिक्लेअर करताय की तुम्ही हे सरकार भाड्यावरती दिले चालवायला आणि ते भारताच्या संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती आंदोलन करतोय आणि स्पर्धा परीक्षा परत आणल्या पाहिजेत ही आमची एक प्रामुख्याने मागणी आहे. त्याच्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या 4 शाळांचं एक मध्यवर्ती क्लस्टर करण्यात येणार आहे आणि तो क्लस्टर कुठल्या तरी कॉर्पोरेट सेक्टरमधल्या कंपनीला चालवायला देणार आहे आणि तो जो कॉन्ट्रॅक्ट असणार आहे तो 11 महिन्यांचा असणार आहे फक्त. आता जर आपण बघितलं तर तुम्ही 4 शाळा बंद करताय तर ह्याच्यावरती ज्या तालुक्याच्या ठिकाणी त्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या तालुक्याच्या ठिकाणी जे आजूबाजूला गाव आहेत त्या गावांचं नुकसान होणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना परत खूप प्रवास करून त्या मध्यवर्ती क्लस्टरच्या तिकडे यायला लागणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणं म्हणजे तुम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांकडनं, ग्रामीण भागातनं आलेल्या विद्यार्थ्यांकडनं, तमाम कष्टकरी शेतकरी वंचित समाजातल्या विद्यार्थ्यांकडनं शिक्षणाचं साधन हिरावून घेताय असा एक अर्थ होतो. आणि मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही जेव्हा 11 महिने एक शाळा चालवायला देता तेव्हा 11 महिने झाल्यानंतर पुढच्या वर्षी विद्यार्थी काय करणार आहेत, कुठल्या शाळेत जाणार आहेत, नवीन शाळा शोधणार आहेत. तुम्ही त्यांच्यावर ही अपेक्षा ठेवता की त्यांनी 1 वर्ष शाळा करून शहरात यायला पाहिजे. तर ह्या सगळ्याच्या विरोधात हा आमचा आज एक महत्त्वाचा मोर्चा आहे. आणि राजस्थानमध्ये जसं 1 टाईम रजिस्ट्रेशन ही कल्पना चालू होते त्याच पद्धतीने आमच्या ही मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये पण 1 टाईम रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. तुम्ही पोर्टलवरती जावा, एकदा फी भरा, एकदा रजिस्ट्रेशन करा आणि त्या एकदा भरलेल्या फीमधनं आणि रजिस्ट्रेशनमधनं तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्हाला अपियर होता येईल, तुम्हाला सीट मिळायला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही प्रत्येक पोर्टलवरती वेगवेगळ्या वेळेस जाऊन वेगवेगळ्या वेळेस रजिस्टर करा आणि त्याच्यावरनं परत फीस भरत. तर ह्या सगळ्याच्या विरुद्ध आज वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आंदोलन केलं आहे. लातूर, सांगली, परभणी, नांदेड, अकोला, औरंगाबादमध्ये लवकरच होईल. त्याच पद्धतीने आज नाशिकमध्ये हा आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती एक भव्य मोर्चा ऑर्गनाईज केलेला आहे. याच प्रश्नांना धरून असा मुद्दा मागे काही काळापूर्वी उपस्थित झाला होता की ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या कंपन्यांना जे दिलं जातं तो एक प्रकारचा स्कॅम आहे. योग्य व्यक्तींनाच त्याचे ॲक्सेस असतात, ते प्रश्नपत्रिका फुटेपर्यंतचा विषय होतो. वारंवार सरकारकडनं स्पष्टीकरणही दिलं जातं, मात्र हा घोळ कायमस्वरूपीचा असतो, हा कधीच निकाली लागत नाही. याच्यावर आपली भूमिका काय? नाही, ह्याच्यावरती एकच भूमिका असणार आहे की 1 टाईम रजिस्ट्रेशन केलं तर हा मुद्दा सॉल्व्ह होतो. आणि आमची अशी पण मागणी आहे की एक पेपर फुटीच्या विरोधात कडक कायदा यायला पाहिजे आणि त्या कडक कायद्याच्या अनुषंगाने एक कारवाई पण झाली पाहिजे, स्ट्रिक्ट प्रोसिजर झालं पाहिजे आणि शासनाने त्यांचा कारभार हा जास्त दक्षतेने केला पाहिजे. आता राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. ओबीसींना देखील भीती आहे की मराठ्यांना जे काही कुणबी सरसकट प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू आहे त्यामुळे ओबीसी बांधवांना धक्का आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बिहार सरकारनं 75% पर्यंतचा त्यांच्या आरक्षणाचा टक्का वाढवलेला आहे. महाराष्ट्रात ते शक्य आहे का आणि एकूणच हा जो टक्का वाढवतोय हा कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे असं वाटतं? हे बघा, आज 2 गोष्टी होत आहेत. आज मराठा समाजातील बांधव खूप मोठ्या पद्धतीने आंदोलन करतायत त्यांच्या आरक्षणासाठी आणि आपण हे बघितलं असेल तर मराठा समाजाकडे आत्तापर्यंत जरी सत्ता, पाणी, शिक्षण संस्था, साखर संस्था या सगळ्या असल्या तरी ते पश्चिम महाराष्ट्रातल्या 12 कुटुंबांच्या ताब्यात राहिलेले आहेत. बाकीचा जो तमाम मराठा समाज आहे तो गरीब मराठा समाज वंचितच राहिलेला आहे. तर त्या पद्धतीने मांडताना वंचित बहुजन आघाडीचा मराठा समाजाचं जे आंदोलन आहे जे जरांगे पाटील साहेबांनी उभं केले त्याला पाठिंबाच राहणार आहे. पण आमचं हे पण म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागू देता ते मराठा रिझर्वेशन आणायचा फॉर्म्युला हा बाळासाहेबांकडे आहे आणि तो लवकरात लवकर आम्ही सत्तेत गेल्यावर अंमलात आणूच.
त्याच पद्धतीने माझं असं म्हणणं आहे की बिहारचं रिझर्वेशनच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट आलेली की बिहारचं सेन्सस आलेलं आणि त्या कास्ट सेन्ससमध्ये आलेलं की जो आपण वंचित घटक म्हणतो किंवा बहुजन घटक म्हणतो तो बिहारचा 80% किंवा 82% फॉर्म करतो. आणि जर आपण हाच डेटा बघितला तर रिझर्वेशनच्या विरोधात जे बोलतात त्यांना एक गोष्ट कळेल की इकडचा 20% लोक ह्याच्यावरनं रडतायत की 50% गोष्टी 80% लोकांसाठी रिझर्वड आहेत आणि ह्याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल तर आपण ते 75% सहज नेऊ शकतो आणि ते अनकॉन्स्टिट्युशनल नाही आहे. म्हणजे असाच काही फॉर्म्युला बाळासाहेबांच्या पण मनात आहे का? हो, असाच एक फॉर्म्युला बाळासाहेबांच्या मनात आहे. असाच एक फॉर्म्युलापेक्षा वेगळा फॉर्म्युला बाळासाहेबांच्या मनात आहे. तो बाळासाहेब सत्तेत गेल्यावरच तुम्हाला कळेल. पण मध्यंतरीच्या काळामध्ये सर्वपक्षीय बैठक झाली, यामध्ये प्रत्येकाचं मत विचारात घेण्यात आलं. त्यावेळेला असं काही आपल्या माध्यमातून कुणाच्या माध्यमातून काही हा फॉर्म्युला सांगण्यात आला का सरकारला? कारण आता रोष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मग जर सत्तेत येऊन याच्यासाठी खूप काळ जाणार आहे, मग तोपर्यंत कुठला समाज विठीस धरू नये आणि त्या दृष्टीने काही केलं जाईल का? हे बघा, सर्वपक्षीय बैठक झाली होती तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर तिकडे गेले होते. त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबाही जाहीर केला आहे आणि त्यांनी हेही जाहीर केलं आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते बहुजन किंवा ओबीसी आरक्षणाला हात न लावू देता. त्याच पद्धतीचा आमची मांडणी ही रेखाताईंनी सर्वपक्षीय बैठक ज्या 2 वेळेस वेगवेगळ्या झालेल्या तर दोन्ही वेळेस त्यांनी तो सर्वपक्षीय बैठकीमध्ये मुद्दा उपस्थित केला आहे आणि तो बाकीच्या सर्व पक्षाचे जे पॅनल आलेले त्यांना तो मुद्दा पटला आहे आणि तो त्यांनी अप्रिशिएट पण केला होता. आता जे सत्तेत आहेत त्यांना हे आंदोलन स्वतःच्या मतासाठी वेटीस धरायचं आहे एका समाजाला का लवकरात लवकर कामाला लागायचं आहे आणि एक एक प्रश्न निकालात काढायचा आहे. हा सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल. त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. एकंदरीतच आपण सध्याची परिस्थिती बघितली तर आरक्षणावरून आता मराठा समाजाची मागणी आहे की ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावं. एकूणच आता ओबीसी समाज देखील आक्रमक होत आहेत, ओबीसी नेते एकत्रित होत आहेत. आरक्षण हा मुद्दा आता 2 जातींमध्ये तेढ निर्माण होतं असं वाटतंय. हे बघा, जेव्हा भाजप सत्तेत यायला प्रयत्न करते तेव्हा 2 जातींमध्ये एक तेढ निर्माण करणं किंवा 2 धर्मांमध्ये एक तेढ निर्माण करणं हा त्यांचा शॉर्ट फॉर्म्युला राहिला आहे सत्तेत जाण्यासाठी. आणि जोपर्यंत भाजप सत्तेत आहे आणि भाजप अशा प्रकारचे खोडसाळपणा करत राहील तोपर्यंत 2 समाजामध्ये तेढ होताना, 2 धर्मांमध्ये तेढ होताना आपल्याला जास्तीत जास्त वाढताना दिसेल. याच मुद्द्यावरून राज्यातले मंत्री देखील आमने सामने येतात. एकीकडे शिंदे गटाचे जे मंत्री आहेत शंभूराज देसाई असतील, उद्धव केसरकर असतील आणि त्याचप्रमाणे अजित पवार गटाचे नेते जे आहेत मंत्री छगन भुजबळ आपल्याला आमने सामने येताना दिसत आहेत. सरकारमध्ये मतभेद. हे बघा, आत्ताचं जे सरकार आहे ते इकडून तिकडून आणलेल्या लोकांचं सरकार आहे. त्यांनी स्वतःहून ठरवायला पाहिजे कोणाची भूमिका स्पष्ट आहे कोणाची नाही. त्यांनी स्वतःमध्येच एक क्लोज डोअर मीटिंग करून आपल्याला जाहीर द्यायला पाहिजे. त्यांच्या आतमधल्या भांडणाबद्दल मी काहीच नाही बोलू शकणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.